लाडकी बहीण योजना आणि या हप्त्याला आपण पाहतो तर प्रचंड उशीर होत आहे आणि एकंदरीत यामुळे वेगवेगळ्या न्यूज माध्यमांमध्ये पण तुम्हाला बातम्या पाहायला मिळत असतील की या हप्त्याचं वितरण पुढे जाऊन 2 हप्ते एकत्रित मिळू शकतात का, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा। आता समजा जर का या हप्त्याला म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याला फारच जर विलंब झाला आणि 2 हप्ते एकत्रित जर मिळाले तर त्याच्यात कोणाला आश्चर्य वाटायला नको का, कारण की उलट त्याचा अर्थ असा नाही की 2 हप्त्याचा गॅप पडतो आहे मध्ये, तर त्यामुळे असं खरंच घडू शकतं का, अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी या हप्त्याचा म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचा आतापर्यंत GR यायला पाहिजे होता, कोणतंही कारण नाही की GR का नाही आला याचं कोणतंही असं म्हणजे त्याला आपण म्हणूया ठोस कारण नाही। खरं तर आतापर्यंत GR यायला पाहिजे आणि 25 दिवस राहिलेत फक्त KYCसाठी, तर अजूनही KYCच्या अडचणी अजूनही सोडलेल्या नाहीत सरकारने, तर त्याही एकदा सोडायला पाहिजे जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांच्या लाभापासून त्या वंचित राहणार नाहीत। बघा दोन्ही हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा मिळण्याची एकत्र म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे का सोबत? कोणते हप्ते? नोव्हेंबर आणि डिसेंबर 17वा आणि 18वा हप्ता। अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे आणि नेहमीप्रमाणे अगदी स्पष्ट आणि लॉजिकनं तुम्हाला सांगतोय। बघा दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे का नोव्हेंबर आणि डिसेंबरचा? तर बघा याचं सर्वात मोठं गणित जे अवलंबून राहणार ते म्हणजे निधीच्या GRवर। हा GR जर समजा 8 तारखेपर्यंत जर आला, डिसेंबरच्या 8 तारखेपर्यंत, या महिन्याच्या 8 डिसेंबरपर्यंत जर GR आला तर सर्व प्रक्रिया वेळेवरच होणार आहे, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ताच मिळणार आहे, म्हणजे 17वा हप्ता। पण GR जर 8 डिसेंबरच्या पुढे जात राहिला, कारण 7 तारखेला आता तुम्हाला माहिती आहे, आज जर पाहिलं आपण, आज 5 तारीख आहे, आजचा आणि उद्याचा म्हणजे 6, 5 आणि 6 या 2 दिवसामध्ये GR नाही आला तर 7 तारखेला जर रविवार आहे, रविवारी तर कोणताच GR येणार नाही, डायरेक्ट 8 तारीख आहे आणि 8 तारखेला बी कोणतंही कारण नसताना, जर कोणतंही कारण नसताना GR पुढे जात असतील तर मात्र वितरणाला विलंब होऊ शकतो। पण माझ्या मते तसं होण्याची शक्यता फार कमी आहे आणि नेहमीप्रमाणे आपले अंदाज हे बऱ्यापैकी येतात, असं नाही की 100% येत असतात, पण मात्र नेहमीप्रमाणे त्या गोष्टी घडतात। तर त्यामुळे माझं असं मत आहे की 8 तारखेपर्यंत GR यायलाच पाहिजे। खरं तर आज आणि उद्यापर्यंत शासनाने GR आणायला पाहिजे, कोणतंच कारण नाही की GRला विलंब होण्याचं ठोस कारणच नाही सरकारकडे, तरी पण वितरणाला विलंब होत आहे। तर यामुळे यावेळेचा GR वेळेवर आला नाही हे आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे का, कारण नोव्हेंबरचा GR नोव्हेंबरमध्येच येत असतो, पण आता तसं झालेलं नाही। नोव्हेंबरचा GR पण नोव्हेंबरमध्ये आलेला नाही, डिसेंबरमध्ये पण आता 5 दिवस झालेत म्हणजे 1 आठवडा उलटला आहे, अजूनही GR आलेला नाही आणि इथून पुढे अशा प्रकारे जर होत गेलं तर मग बघा काय होऊ शकतं। त्यामुळे वितरणाचा GR वेळेवर आणायला पाहिजे आणि वितरण लवकर करायला पाहिजे। आता दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात का, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं की 8 तारखेच्या पुढे जर का GR जात राहिला आहे, 8 तारखेच्या पुढे जर GR जात राहिला तर कोणतंच कारण नसताना GR पुढे चाललं, मग त्याचा अर्थ काय काढायचा आहे, हे त्यामागचं उत्तर आहे। परंतु असं घडण्याचे चान्सेस किंवा असं घडण्याची शक्यता माझं तरी उत्तर आहे की असं घडणार नाही, फक्त 17वाच नोव्हेंबरचाच हप्ता आपल्याला लवकरच वितरित होईल असं मला वाटतं आहे। मग पुढे आपण पाहूयात आता काय घडता येतं, पण तसं व्हायला नाही पाहिजे। आणि याला दुसरं पण एक कारण आहे की आचारसंहिता 21 तारखेपर्यंत राहणार आहे, त्यामुळे कदाचित GR जो पुढे जाऊ शकतो का वगैरे वगैरे अशा प्रकारची पण एक शक्यता आपण नाकारू शकत नाही। पण मात्र या डिसेंबरचे वितरण शेवटच्या आठवड्यात गेले, म्हणजे या हप्त्याचे जर का वितरण म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता चालू आहे आणि हा हप्ता संपत आला आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत जर झालं आणि 2 हप्ते एकत्रित मिळाले तर कुणाला त्याच्यात आश्चर्य वाटायला नको। खरं तर आताच म्हणजे ह्याच 5-6 तारखेला जर का तुम्ही आज उद्यापर्यंत GR किंवा 8 तारखेपर्यंत GR आणूनच जर 2 हप्ते दिले तर मग तरी चांगलं होईल, पण जर शेवटला जर का 2 हप्ते दिले त्यात काही नवल नको वाटायला। त्यामुळे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची माझ्या मते तरी शक्यता नाही, बघा माझ्या मते शक्यता नाही। आणि जर असं करायचं असेल तर मग आताच GRमध्ये त्याचं प्रावधान व्हायला पाहिजे, पण आता GRमध्ये तसं प्रावधान होईल याची शक्यता कमी आहे, कारण नेमका GRच येईन, नोव्हेंबरचा GR येईन, तर 2 हप्ते कधी मिळतील ते तुम्हीच ठरवा। त्यामुळे माझं तरी मत आहे की 2 हप्ते एकत्रित मिळणार नाहीत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज किंवा उद्या 8 तारखेच्या आत GR आणावा आणि लवकरात लवकर या योजनेचं वितरण करावं आणि ज्या लाभार्थ्यांचा जून जुलैपासून लाभ बंद झालेला आहे त्या पात्र ठरल्याच्या नंतर त्यांना पटापट जे आहे त्यांचा लाभ जो आहे तो वितरित करणं सुरू करावं। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, तुमचे सर्व डाऊट जे आहेत क्लिअर केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।